आज पाणी टंचाईचं कारण सांगून सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भीमा नदी काठाला 2 तास फक्त वीज दिलेली आहे. का तर पाणी टंचाई आहे. पुढच्या वर्षी आपल्याला पाऊसच नाही झाला तर पुढच्या वर्षी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचं आहे. हे कारण सांगून आपली आज लाईट बंद केलेली आहे. आज आम्ही प्रत्यक्षात या भीमा नदीवर जो सादेपूर बंधारा आहे आपला, या ठिकाणी आलो. या बंधाऱ्याच्या समोरची पलीकडली, नदीच्या पलीकडली बाजू आहे ती कर्नाटकची बाजू आहे आणि एका बाजूला आपण महाराष्ट्र आहे. कर्नाटकमध्ये आज आत्ता आम्ही बघितलं तर या ठिकाणी 8 तास लाईट मिळायला चालू आहे. तिथल्या मोटरा चालू आहेत. मग फक्त पाणी टंचाई आहे म्हणून आपल्या मोटरा 2 तास चालवायच्या आणि त्यांच्या 8 तास चालू आहेत. एका तर उजनी धरणामध्ये जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या उजनीला धरणग्रस्त लोकांना जमिनी दिल्या आपल्या लोकांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या, आणि याचा फायदा कर्नाटकवाले घेत आहेत. पाणी टंचाईसाठी फक्त आपल्या शेतकऱ्यांवरच अन्याय आहे का? आणि आज आपण बघू शकतोय हा जो बंधारा आहे हा आता जवळजवळ 50% क्षमतेने भरलेला आहे. तरीसुद्धा आपल्या मोटर या ठिकाणी 2 तासाचा जायचा. आत्ता आम्ही बघितलं बंधाऱ्याच्या बाजूलाच, मी आता 2 मिनिटापूर्वी एक व्हिडिओ काढला होता. बंधाऱ्यापासून 500 मीटर अंतरावरची शेती आहे. ऊस वाळून चालला आहे. का तर त्या ठिकाणी लाईट नाही. आणि नदीच्या पलीकडला आपण ऊस बघा, हिरवागार दिसतोय. त्या ठिकाणी 8 तास लाईट मिळते. मग हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय नाही का? एकतर खरं तर महाराष्ट्र शासनानं हे ऊर्जा संकट आहे महाराष्ट्र देशावर, राज्यावर, म्हणून ह्यांनी लाईट बंद करण्याच्या ऐवजी पाणी नाही हे कारण सांगायचं आणि शेतकऱ्यांची लाईट बंद करायची. खरं जर पाणी टंचाई असेल तर आज MIDCला पूर्ण क्षमतेने पाणी चालू आहे, साखर कारखान्यांना चालू आहे, दारू कारखान्यांना चालू आहे. मग शेतकऱ्यावरच का? आज शहरामध्ये आपण बघितलं 8-8 तास सलग पाणी मिळते. आज आम्हालाच वीज नाही. जर वीज टंचाई असेल तर शहरामध्ये का वीज लोडशेडिंग नाही? आम्हाला लोडशेडिंग का? तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी येत्या सोमवारी 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चा काढतोय आणि कलेक्टर साहेबांना हे चित्र दाखवू. फक्त आमच्यासाठीच का? इथून 50 किलोमीटर एरिया घेतला तर नदीच्या पलीकडल्या बाजूला कर्नाटक आहे, नदीच्या अलीकडल्या बाजूला महाराष्ट्र आहे. आपल्याकडे 2 तास लाईट आहे, पलीकडे 8 तास लाईट आहे. हा महाराष्ट्र शेतकऱ्यावर अन्याय नाही का? म्हणून आम्हाला सुद्धा किमान 6 तास तरी लाईट द्या, ही मागणीसाठी आपण मोर्चा घेऊन जातोय. आणि त्या दिवशी किमान 6 तासाचा आदेश काढल्याशिवाय आपण त्या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया. आणि मला जे पूर्ण भीमा नदी काठाला म्हणजे उजनीपासून खालच्या कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत, अक्कलकोटपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतोय, हा आपल्यावर अन्याय आहे. फक्त 2च तास लाईट का? नदीमध्ये पाणी साठा शिल्लक असताना 2 तास लाईट मिळते, म्हणून किमान 6 तास लाईट चालू करा. या मागणीसाठी आपण सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन येतोय. त्याच मोर्चात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. शेतकरी संघटनेचा जय हो! शेतकरी संघटनेचा जय हो!